नाशिक पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा येथे राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन सुरू आहे आणि आपण बघू शकतो हा हिवरगाव पावसा येथील टोल नाका आहे। या रस्त्याचं काम जे आहे ते पुन्हा नव्यानं सुरू करण्यात आलं होतं, मात्र अनेक समस्या या रस्त्याच्या भोवती आहे। कारण या चाकण असेल, पुणे असेल, या रस्त्याचा मार्ग जो आहे तो निवडण्यात येतो आणि नाशिक ते पुणे हा खरं तर तसं बघितलं तर महत्त्वाचा मार्ग समजला जातो। मात्र अनेक त्रुटी असल्यानं आता आंदोलन जे आहे या ठिकाणी करण्यात येत आहे। सरणावर बसून आंदोलन जे आहे ते सुरू आहे। गेल्या 20 दिवसापूर्वी आंदोलनाच्या अगोदर आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र तरी आश्वासन न पाळल्यानं आज आंदोलनाची वेळ आंदोलकांना आलेली आहे। आपल्या बरोबर आहेत शहराध्यक्ष, तुम्ही अगोदर देखील आंदोलन केलं, निवेदन देखील दिलं, अद्यापही मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत। काय नेमक्या त्रुटी आहेत या रस्त्याच्या? या रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीच उपाययोजना करण्यात आलेली नाही, त्यामुळेच या मागील 6 महिन्यात अपघात झालेत। 72 अपघात झाल्याची नोंद आहे। त्यानंतर जे सर्व्हिस रोड आहेत, या सर्व्हिस रोडची कुठलीच कामं या केलेली नाही आहेत। त्यानंतर ज्या रोडवर स्ट्रीट लाईट कुठल्याच चालू नाही, त्यानंतर आम्ही त्यांना मागणी केली होती की काही ब्रिजचं जे काम आहे हे चुकीच्या पद्धतीने झालं, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, पण त्यांनी कुठल्याच प्रकारचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं नाही। या रस्त्याचं काम चालू असताना काही निकृष्ट दर्जाचं म्हणजे मुरुमाच्या नावाखाली अक्षरशः माती या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे। तर या सगळ्या कामात चौकशीची आम्ही आमच्या समवेत येऊन मागणी केली होती की चौकशी करूया, तपासणी करूया। त्यांनी लेखी आश्वासन दिलं, त्यानंतर पण कुठंच यांनी आमचे फोन उचलले नाही, कुठला प्रतिसाद आम्हाला दिलेला नाही। त्यामुळे नाईलाजास्तव आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। या रस्त्यावर 23 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। या पुन्हा या ठिकाणी कोणाला मृत्यूला सामोरं जावं लागू नये म्हणून आम्ही आज प्रतिकात्मक दृष्टीने आज या ठिकाणी स्थितीवर बसून या ठिकाणी उपोषण आंदोलन चालू केलेलं आहे। तरी जरी या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांनी जर जाग येणार नसेल तर याहीपेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला करावं लागेल। दुर्दैवाची बाब अशी आहे की आज स्वर्गीय अजितदादांची आठवण या निमित्तानं आम्हाला होती की दादा जर असते तर आमच्या ही वेळ आज आलीच नसती। म्हणजे ही आमची खंत आहे की सत्तेतला पक्ष असून आम्हाला या ठिकाणी आंदोलनाची वेळ येते। खरंच दुर्दैव आहे आमचं। एकंदरीत बघितलं तर अनेक आंदोलक या पंडालमध्ये बसलेले आहे आणि घोषणाबाजी करत आहे। खरं तर या मागण्या ज्या आहेत सत्तेत असताना देखील करावं लागत आहेत। ते जसं म्हटलं की तुमचा पक्ष सत्तेत आहे तरी तुमच्या मागण्यांची जी पूर्तता आहे ती केली जात नाही, मग कसं बघता? आता या गोष्टीची खंत नक्कीच आहे की आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेत आहोत, परंतु हा नॅशनल हायवे हा जो आहे हा दिल्ली गव्हर्नमेंटच्या अंडर येतो। आम्ही ह्या 3 वर्षातलं हे 3रं आंदोलन आहे। 3 वर्षापूर्वी आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी 7 दिवसाचं आंदोलन या ठिकाणी केलं होतं। तेच अधिकारी, तेच आश्वासन, तेच प्रश्न, पुन्हा पुन्हा तीच फसवणूक। ते झाल्यानंतरही 3 वर्षापूर्वी जे आमच्याबरोबर झालं त्यानंतर 1 महिन्यापूर्वी तीच घटना घडली। हेच 2 पदाधिकारी 30 दिवसापूर्वी, साधारण 1 महिन्यापूर्वी यांनी 6 दिवसाचं आमरण उपोषण या ठिकाणी चालू होतं। त्यावेळेस नॅशनल हायवेचे अधिकारी या ठिकाणी आले व काही संबंधित त्यांच्याबरोबर प्रशासनातली लोक होती, त्यांच्याबरोबर आम्ही सर्वांनी सामूहिक या रस्त्याची पाहणी केली। त्यांनीही त्या ठिकाणी मान्य केले की रस्त्याचे खड्डे, रस्त्याचं निष्कृष्ट झालेलं काम, ज्या सेफ्टीच्या दृष्टीने त्यांचं रिफ्लेक्टर नसणं, रस्त्यावरती लाईट नसणं, रोडला कठडे नसणं, अचानक येणारे खड्डे असतील, गचके असतील, ह्यामुळं अपघात होऊन 74 अपघातामध्ये 23 लोक बळी गेल्याचं त्यांनी या ठिकाणी मान्य केलं व त्यांनी तसं लेखी पत्रही प्रशासनाला कळवलेलं आहे। त्यानंतर ह्या रोडच्या खालून जे बोगदे आहेत की ज्या गावांच्या खाली बोगदे परंतु तिथं लाईट नाही, तिथं पाणी साचतं, त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानेही मान्य केलं की ह्या रोडच्या बोगद्यांमध्ये अनेक दरोड्यांच्या टोळ्या आम्ही या ठिकाणी पकडल्यात। त्यानंतर वाळू तस्कर, कुठले तस्कर, दरोडेखोर या ठिकाणी आम्ही अटक केली। महिलांची होणारी छेडछाड त्या सर्व बाबींसाठी आम्ही त्यांना, किंवा सर्व्हिस रोड असेल तर त्यांनी हे मान्य केल्यानंतर 30 दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की 7 दिवसात आम्ही सेफ्टी ज्या आहेत त्या पूर्ण करतो। 7 दिवसात ह्या मरकुरी लाईट चालू होतील, खड्डे बुजवले जातील, 15 दिवसात हे काम करू खड्ड्यांचं, 30 दिवसात संयुक्तिक जे पूल झालेला आहे किंवा हे खड्डे या रस्त्याचं आपण एकत्रितपणे आपण याचं स्ट्रक्चरल ऑडिट करू। ती एजन्सी कुठली आहे ऑडिट करणारी ती तुम्हाला कळवली जाईल। परंतु 30 दिवसानंतर आम्ही आंदोलन पदाधिकाऱ्यांनी मागे घेतल्यानंतर येत्या 30 दिवसात त्यांनी कोणाशी कुठलाही संपर्क केला नाही, ना आमच्या पदाधिकाऱ्यांचे फोन उचलले। त्यामुळं नाईलाज असतो पुन्हा आम्हाला त्या ठेकेदार व त्याच्या हातातील जे बाहुले ह्या NH किंवा स्थानिक कुणी अधिकारी हे असतील त्यांच्या विरोधात हे उपोषण करण्याची वेळ पुन्हा आलेली आहे व जोपर्यंत त्या संबंधित ठेकेदाराला या 23 मृत्युमुखी पडलेल्या अपघातातील लोकांची जबाबदारी धरून त्याच्यावरती
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा व संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला फसवलंय त्यांच्यावरती कुठली सस्पेंडसारखी कारवाई होत नाही व ह्या लोकांना भरपाई मिळत नाही व रस्त्याचं काम जोपर्यंत पूर्णपणे व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या आमरण उपोषण आमचे पदाधिकारी सोडणार नाहीत. बहुतेक आम्ही ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन कदाचित करू व ह्याची सर्वस्वी जबाबदारी NH चे प्रशासन व इथलं स्थानिक प्रशासन जे असेल यांची असेल. हे होते कपिल पवार जे जिल्हाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे. जे अपूर्ण काम आहे ते पूर्ण करावं आणि ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात विचार करावा. अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा या मागण्या आहेत. खरं पाहिजे तर श्रावण सरी सुरू असताना देखील हे आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे यांच्या मागण्यांकडे आता सरकार लक्ष देईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.